नमस्कार रसिको. क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी सत्यशील करमरकर, माझी बायको सोनिया आणि मुलगा सार्थक करमरकर तुम्हाला दर विकेंडला भेटतो. तेव्हा आमच्याकडे कमाल आणि धमाल पाहुणे येतात आणि सोबत असते त्यांची बच्चे कंपनी. नाती जुळत जातात, नवी आणि जुनी. असो, पण घरात शांतता कशी काय? बायको कुठे आहे? सोनिया, ए सोनिया. काय काय म्हणजे? इतक्या जोर जोरात हाका का मारताय? नाही म्हणजे मी असं म्हणतो की जरा थंडी पडलीये, कधी नाही ते थंडी पडलीये, जरा कांदा भजी कर ना मस्तपैकी. काय काय कांदा भजी? कांदा भजी? नाही, मी एक छोटंसं हिऱ्यांचं ब्रेसलेट मागितलं तर मला म्हणालात आपण काय श्रीमंत आहोत का? आणि आता कांदा भजी मागताय. बघा काय का सार्थक, ए सार्थक. का त्याच्या नावाने कोकोलताय आता? नाही बघतो कुठे गेलाय. तो गेलाय अन्वयच्या आईकडे बर. काजू आणायला. हो का? मी की नाही आज मटर कटलेट बनवलेत. त्याच्या मधोमध असा काजू लावला ना की मटर कटलेट काय दिसेल. हो वा 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 सोनिया, कमाल आहे. म्हणजे असं ऑफिस मधून आल्यावर थंडीच्या दिवसात गरम गरम चहा आणि मटर कटलेट, अजून काय पाहिजे काय माणसाला? एक मिनिट, तू बनवतेस मटर कटलेट? हो का? मला बनवता येत नाही का? नाही नाही, तुला बनवता येतं ना. मग? तू बनवतेस, उत्तमच बनवतेस. मला नाही का बनवलंस? तू आणि तुझ्या आईनी जेव्हा कांदे पोहे खायला तुझ्या घरी आलो होतो तेव्हा तू बनवलेस असं मला सांगितलं. नंतर समोरच्या अन्नपूर्णा थाळी रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर मेन्यू आणि थाळी बघून कळलं की ते अन्नपूर्णा म्हणणं. मी हे जे मटर कटलेट बनवलेत ना ते ऑनलाईन व्हिडिओ बघून बनवलेत. अरे बापरे. पण का म्हणजे काय कारण काय? आज कोणी येणार आहे की काय आपले मित्र मित्र? अहो कसले मित्र येतात? तेच म्हणतोय. तुला आठवतं का सोनिया, पूर्वी मित्रांना बोलवून आपण गप्पा मारायचो, मैफिली करायचो. तुला आठवण येत नाही मित्रांची? नाही नाही, येते ना मला आठवण. मग? पण करणार काय? हो. आपण विकेंडला आपल्या घरी सेलिब्रिटी येतात त्यामुळे त्यांच्याबरोबर बिझी असतो. आणि नंतर सार्थक बरोबर. बरं, सार्थक, सार्थकचे मित्र, त्याच्या मैत्रिणी, या सगळ्यांबरोबर नुसती मस्ती दंगा करण्यातच आपला वेळ निघून जातो. हो बघ ना, काही छंद नाहीत, काही वाचन नाही, काही काही गंमतच नाही. नाही, नुसती येऊन दंगा मस्ती करायची. हो ना. आणि नुसते एकटे येऊन दंगा मस्ती करत नाहीत, मला त्यांच्याबरोबर खेळायला लावतात. हो म्हणजे ते जरा जास्तच होतं. मग? लहान आहे तो, आता दुसरं करणार काय ही मुलं? पण आहेत कुठे आपले साहेबराव? आहे कुठे सार्थक? अरे काय चाललंय? अरे काय चाललंय? सार्थक इकडे, सार्थक इकडे, अरे इकडे ये. बघितलं काय चाललंय? काय चाललंय? थांबा रे. अरे काय चाललंय सार्थक? हे काय चाललंय? हळू बोला ना. काय उड्या काय मारताय? हे मैदान नाही, आपलं घर आहे रे. पप्पा, ह्या सगळ्यांना आपल्या घरी यायचं होतं. मग मी म्हटलं चला. चला काय आता? गेस्ट येतील आता कुठल्याही क्षणी. हो, मग आम्ही सगळे खेळूया त्यांच्यासोबत. ए, अजिबात नाही, अजिबात नाही. आता गेस्ट येणार आहे तिथे. चला मुलांनो, तुम्ही आपल्या घरी चला. चला घरी चला, घरी. काय हे काय करतेस? इथे पाहुणे येणार आहेत तर काहीतरी उड्या मारत ठेवू इकडे. याचं काय करतो सार्थक? आपल्याकडे तुला माहिती ना पाहुणे येतात. जा हातपाय धू, हातपाय धू, जरा चल. शहाण्यासारखं वाग. चल आपण हात नाही नाही, आई. तुम्ही म्हणता तुम्ही माझे मित्र मैत्रीण आहात, हो. पण तुम्ही माझ्या आई बाबा आहात आणि आई बाबाच राहाल. अरे म्हणजे काय? मित्र असे असतात का? म्हणजे काय? तुम्हाला जे आवडतं ते मला आवडतं असं नाहीये. मला काय आवडतं ते विचार करतात तुम्ही? शांत हो बाळा. असं एकदम फार सत्याला हात घालणारं बोलू नकोस. सत्याला म्हणजे मला हात घालणार नाही, म्हणजे असं खऱ्याच्या जवळ जाणारं बोलू नकोस. मी माझ्या मित्रांना बोलवलं हा, आणि मग ते आले. अरे हो, पण सार्थक, अरे ते अनयचे आई बाबा ते भांडतात की नाही? हो,
म्हणून तो बाथरूम मध्ये आपण बसतो. हो ना. आणि तो दुसरा कोण तो साईश साईश हा साईश. मग ते पप्पा त्या सारखं ओरडत असतात आणि मम्मी मारत असते. हा म्हणून मग मी म्हंटल त्याला घाबरू नको, तू माझ्या घरी आहे, बिंदास घरी आहे माझ्या. हो का. हो. आणि तुम्ही त्या सगळ्यांना हकलून टाकलं, वट गेली आपली. काय आहे बाळा सार्थक हे असं वट गेली वगैरे अशी वटवट करू नये रे. आपण ना चांगल्या मुलांबरोबर मैत्री करावी. काय आहे आपण शेवटी कोणाबरोबर असतो त्यावर बरंच अवलंबून असतं ना. खूप काही ठरतं त्यावर नाही का. हो अगदी बरोबर आहे. ही मुलं किती मस्ती करतात. ही चांगलं नाही वागत रे. म्हणजे त्यांच्या आई बाबांकडनं काजू आणायचे असेल तर ते चांगले आणि इतर वेळेस चांगले नाही. कशाला मागतेस काजू. हे सगळं ऐकून घ्यायला लागतं. मग नाही लावले ते मटार पॅटीसवर काजू तर काय बिघडतंय. नाही लावली. तुम्हाला मित्र का नाहीये? कारण की तुम्ही खास व्यक्तीची वाट बघत बसलात. सार्थक तू जरा फारच सत्याच्या जवळ चाललायस रे. सत्य म्हणजे माझ्या जवळ ये पण इतकं सत्याच्या म्हणजे खऱ्याच्या जवळ जाऊ नकोस. आता बोल ना. बोल आता सोनिया बोल. जाऊ दे. मी ना आता काही बोलतच नाही. मी सरळ सरळ सांगून टाकते की आज आपल्याकडे गेस्ट कोण येणार आहे. कोण येणार आहेत. एक आहे सार्थकची मावशी आणि एक आमची जुनी मैत्रीण येणार आहे. खरंच? हो. तुम्हाला जुनी मैत्रीण पण आहे? अरे सार्थक आता आई म्हणते ना त्या अर्थी नक्कीच असणार. काय का कोण जुनी मैत्रीण. आणि स्नेहलता येणार आहे. बरोबर ओळखलंय तुम्ही. हा नाही आता तुम्हाला कळेल की मी म्हणजे तुमची बायको ही किती साधी आहे. साधी. हो म्हणा हो. अहो ती काय आहे माहितीये. कोण? स्टाईल म्हणजे काय. हा म्हणजे स्नेहलता. आहा स्टाईल म्हणजे काय हे कळेल तुम्हाला. ग्लॅमर म्हणजे काय हे कळेल तुम्हाला. ॲटिट्यूड कसा देतात हे कळेल तुम्हाला माझ्या जुळ्या बहिणीकडे बघून. तर काय आहे आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली त्यामुळे साधारण त्याची कल्पना आहे मला. पण आता आज इथे येऊन काय ॲटिट्यूड मिळते ते बघूया. झालं नमनाला घडाभर तेल पुरे झालं आता. अहो तेल काय नमनाला घडाभर ऑलिव्ह ऑइल सुद्धा पुरणार नाही. हो का. मग चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माझ्या बहिणीचं म्हणजेच महाराष्ट्राच्या लाडक्या सोयराबाई साहेब अर्थात स्नेहलता वसईकर आणि आवाज के दुनिया की क्वीन मेघना एरंडे हिचं. ए आले. चला चला अरे आवरा. या 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 या. अरे कशी आहेस तू. मस्त. आम्ही सगळे स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल बघतो. हा हो हो हो. थँक्यू. आणि मेघना आम्ही तू कार्टूनचे आवाज काढलेले ते कार्टून सुद्धा आम्ही बघतो. हो बरं यांचं स्वागत आपल्या प्रथेप्रमाणे नाही करायचंय का. वळणी. अगं बाई. हो हो या तुम्ही बसा मी आले. या 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 बस या. या. हाय शौर्या कशी आहेस तू. अगं ताई हे आपलं माहेरचं ताट ना. हो तर म्हणजे काय प्रश्नच नाही. दरवेळेला म्हणावंच लागतं आम्हाला. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती. नाही तर तशी ओवाळी ते भाऊराया म्हणता येणारच नव्हतं. ताई अगं तू खूप वाळली आहेस ग. खरंच. वाव. मला हेच ऐकायचं होतं. म्हणजे माझं डाएट वर्क करतंय तर. आणि तसं सांगायचं तर इथे फक्त मीच वाळले. इथे तर काय काय करणार. इथे माझं मन वाळून वाळून पापडासारखं फ्लॅट झालंय तरी कोणी लक्ष देत नाही. बरं चला एवढे स्पेशल पाहुणे आपल्याकडे आलेत तर आपण त्यांचं स्वागत एक स्पेशल गाणं म्हणून करूया. गाण्याने पोट भरत नसतं त्यासाठी खायला सुद्धा द्यावं लागतं. बरं. तर मी खायची तयारी करते जाऊन. तुम्ही असू द्या असू द्या.
सांग सांग भोलानाथ, स्नेहल घाबरेल काय? सांग सांग भोलानाथ, स्नेहल घाबरेल काय? मेघना मावशी आमच्यासाठी आवाज काढेल काय? सांग सांग भोलानाथ, स्नेहल घाबरेल काय? मेघना मावशी आमच्यासाठी आवाज काढेल काय? सांग सांग भोलानाथ. सो प्लीज बी कम्फर्टेबल. घर तुमचं काय असं समजा. हो हो EMI पण तुम्हीच भरा हा. हळू 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 लाज आणू नकोस रे सगळ्यांच्या समोर. काय आहे, तुमची पोरं पण अशीच विकेट काढत असतील ना तुमची कधी? नाही हे मी विचारीनच तुम्हाला, पण त्याआधी आपल्याकडे पाहुणे आलेत ना, त्यांच्याबरोबर आपण एक मजा करणार आहोत. काय आहे, आपली मुलं जन्माला आल्यानंतर काही दिवसांनी आपण त्यांचं नाव ठेवतो, मग लोक त्यांना नावं ठेवतात. कारण ही संधी आपणच लोकांना देतो. पण काय होतं, आपलं जेव्हा बारसं होतं ते काय आपल्या लक्षात नसतं. त्यामुळे तुमच्या मुलांना ती संधी पुन्हा एकदा देऊया आपण. ये, तुला काय मला मेकअप करायचंय? तोपर्यंत माझं मी बोलत राहू. ये इकडे, तुम्हाला मेकअप करा. तर आता या दोघी मुलींना त्यांच्या आया तयार करणार आहेत. फक्त तोंडात नको घालू, कारण मला त्यांनी बोलायचं आहे, बाकी काय वाटेल ते करू. त्यांच्या आया त्यांना तयार करणार आहेत आणि त्यांचं इथे बारसं होणार आहे. तुम्ही त्यांचं बारसं करायचं आहे, नाव ठेवायचं आहे, आणि ते नाव का ठेवलं हेही आम्हाला, ते नाव का ठेवलं हेही आम्हाला सांगायचंय. काय आहे, तुला भिंतीला लावायचा रंगाचा ब्रश आणून देऊ का? एवढा मोठा चेहरा आहे माझा, त्यांनी काय होणार नाही. पण आता तुम्ही हिला तयार करा, नाही तर ही माझं बारसं करेल. आज या आपल्या कार्यक्रमात इतिहास घडलाय. ज्याचं बारसं करायचं ते बाळ स्वतःहून जाऊन पाळण्यात बसतं. ट्रॅडिशनली ठेवायला लागतं, पण स्वतःहून जाऊन बसणारं बाळ पहिल्यांदा आपल्या कार्यक्रमात आलं. आता तिचं नाव काय ते तर आम्हाला सांगा. नाव ठेवलंय इरा. पण इरा नाव का ठेवलं, काही कारण? तिचा जन्म अक्षय तृतीयेचा आहे. बरं. आणि माझा आणि तिचा वाढदिवस एकाच दिवशी. वा. आणि अक्षय तृतीयेचं असल्यामुळे देवीचं नाव असावं असं आम्हाला वाटत होतं. बरं. सो इरा म्हणजे सरस्वती, आणि इरा म्हणजे पृथ्वी, इरा म्हणजे 5 एलिमेंट्स, आणि इरा हे एकमेव नाव आहे जे सगळ्या भाषांमध्ये. अरे वा. मला समजा आता आईने तुझं नाव ठेवलं इरा. हां. समजा तुला सांगितलं आईचं नाव ठेवतं, काय ठेवशील? मला क्वीन ठेवणार आहे नाव. हा, तूच ठेव. काय ठेवशील तेच. क्वीन. क्वीन येस का? तू प्रिन्सेस आणि ती क्वीन. येस. बरोबर आहे, तुमचं तुम्ही ठरवलेलं आहे. स्वतःचं एक राज्य आहे, ही प्रिन्सेस आहे, ही क्वीन आहे. बरं आहे. मम्मा इज द क्वीन and Ira is the princess. थँक्यू. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी भोली सी प्यारी शौर्या. शौर्या. वा. शौर्य नाव ठेवण्यामागचं कारण आणि महत्वाचं कारण म्हणजे मला माझी मुलगी स्ट्रॉंग हवी होती आणि ती कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही अशी मुलगी मला हवी होती. आणि असं म्हणतात की नावाने वलय निर्माण होतं, तर आम्ही हिचं नाव शौर्य ठेवलं आणि खरंच ती नावाप्रमाणेच ती तशीच आहे. हो. सुपर. पण शौर्या, जसं मी आता इराला विचारलं ना की तिचं नाव इरा ठेवलं, पण ती आई आणि बाबांचं नाव काय ठेवेल? काय म्हणते मम्मा पप्पा, काय म्हणते? दोघांचं नाव लायन ठेवणार आहे. लायन हा. का? पण कारण ते सगळं माझं प्रोटेक्शन करतात. वाव, सुपर. पण खरं तर ना या पाळण्यात ना शौर्याबरोबर आज मी तिच्या मित्रालाही बसवायला हवं. बसवा. कारण काय ना, आमच्या घरात फक्त आमची मुलगी कधीच नसते, हा. तिच्याबरोबर तिचा मित्र हा नेहमी असतोच असतो. याचं नाव So, काय?
अरह. अरह. पण अरहचा अर्थ काय? शंकराचं नाव आहे. हो. काय झालं का? फारसं करून झालं? झालं झालं, सगळं व्यवस्थित झालं. तू तुझ्या पदार्थाचं नाव ठेवलंस का? हो, ठेवलं ना. माझ्या पदार्थाचं नाव ब्राऊन कुरकुर कुंचिम म्याव. काय पदार्थाचं नाव आहे का चायनीज बालगीत आहे? ब्राऊन कुरकुर कंची म्याव म्याव, ब्राऊन कुरकुर कंची म्याव, असं काय? पण मला एक कळत नाही, एका हातात लाटणं आणि दुसऱ्या हातात हेअर ड्रायर. काय रेसिपी तू करतेस काय? अहो, काय? स्वयंपाक करताना काय होतं ना, मी असं लाटायला गेले ना की असे केस पुढे येतात. मग मी काय करते, असा हेअर ड्रायर घेते आणि केसांवर फिरवते. मग असे केस उडत राहतात आणि मी लाटत राहते. कळलं? या सगळ्यातनं काय पदार्थ बनणार आहे देव जाणे. असंच वागलत ना तुम्हाला. आलेच मी. या आपण नेहमी म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे वगैरे वगैरे. हो. तर ही शौर्य हिचं कधी तुम्हाला लहानपणी कळलं? खरं तर जन्माच्या अगदी पहिल्या दिवशीच हिला जन्मानंतर घेऊन आले आमच्या रूममध्ये, हॉस्पिटलच्या रूममध्ये, आणि तिला ठेवलं एका बेडवर. आणि गिरीश तिला उचलायला गेला की आता पहिल्यांदा मी हिला उचलणार आहे. तो तिला असं उचलायला गेल्यावर तिने त्याकडे बघितलं आणि डोळा मारला. ए नाही नाही नाही, कसा मारला दाखव. असा आणि त्यावर इतका हशा पिकला की तिला अजून तसं अगदी जन्मलेल्या बाळाला डोळ्यांनी असं पटकन दिसत नाही. पण जसा बाबा समोर आला तिने असं बघितलं, आले बरं का मी. सो क्यूट. शौर्य ऐक ना, आता मला एक तुला विचारायचं होतं की लोक जनरली येताना पर्स घेऊन येतात. हा. तुझे बास्केट काय घेऊन आलेस? या बास्केटमध्ये ना या मुलांची खेळणी आहेत. बरं. आम्ही जिथे कुठे जातो तिथे आमचं बास्केट अख्खं खेळण्यांनी भरलेलं असतं. असं होता कामा नाही की अरे इथे गेलो आणि इथे आता कंटाळा आला आणि खेळायला काहीच नाहीये. पण तिला बास्केट आणि मित्र हे दोन्ही बरोबर लागतात. हो, सगळीकडे. म्हणजे तिचा एक किस्सा सांगते. एकदा आम्ही तिला म्हटलं की ती खूप मागे लागली होती की मॉलला न्या ना, तुम्ही किती दिवस झाले, किती महिने झाले, आम्हाला कुठेच नेलं नाही. तर त्यावर ती असं म्हणाली की आता मला न्या ना प्लीज, आज तरी न्या. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आपण संध्याकाळी जाऊया, तू आता खालती खेळायला जा. जेव्हा ती वर आली ना तेव्हा तिचा हा मित्र आणि अजून एक मित्र छान तयार होऊन समोर आले होते. आणि मी म्हटलं हे काय? तर म्हणे मी फक्त बोलले की मी जाते, ते पण आले. तर असं नाही आहे काही. ती खाली जाऊन सगळ्यांना सांगते मैं जा रही हूँ, तुम आ रहे हो, तुम आ रहे हो, तुम आ रहे हो, आणि ती सगळ्यांना घेऊन येते. असं आम्ही सगळीकडे एकत्र फिरत असतो. पण याची मजा आम्हाला पण येते. व्हेरी गुड. ए मला एक सांग शौर्या, आणि मी असं ऐकलंय की तू कराग्रे वसते लक्ष्मी वगैरे श्लोक म्हणतेस, हो. म्हणून दाखव. आणि त्याचा अर्थ पण सांगायचा मला, भले हिंदीमध्ये सांग. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम. मैं सवेरे कोई भी कर्म आरंभ करने से पहले मेरे उंगलियों में लक्ष्मी, हाथों में सरस्वती, कलाइयों में गोविंद का दर्शन करती हूँ. आणखी एक सिरियलचं गाणं तुला येतंय मला माहितीये, स्वराज्य रक्षक संभाजी. अरे यार. अरे यार. श्री शंभो शिवाजा तस्य रुद्रा गौरी विव राजदेवी न तस्य विनो लेखा वर्तते कस्य लबरी सात हो निभवानी आईचा पुरंदरीच जणू प्रचंड दुर्ग जन्मला. जय हो यान वागतुंद सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला कर्तरे हरवा शिवा समान भासदो वाय भूमी त्याच श्वास भव्य सीमांद धर्मशील शौर्यवती आसनास छत्रपती केसरी तोल्य शोभदो. छावा शिवबाचा छावा, छावा संभाजी राजा, छावा शिवबाचा छावा, छत्रपती संभाजी महाराज की जय. वा. आणि त्यात मम्मा काम करायची ना? हो. कुठलं काम करायची?
सोयराबाईचं. कसं आवडायचं तुला? हो खूप आवडायचं. हो. अरे वा. ती सेट वरती पण जायची. हो, हो मग तू सेटवरती नववारी बिवारी घालून बसायचीस की नाही त्यावेळी सारखा कॉस्ट्युम? हो. मला सांगितलंय मम्मानी. आणि एकदा मम्मीचे 2 रिटेक झाले तर तिला बाजूला दिग्दर्शक बसले होते आणि विवेक देशपांडे तिला म्हणाले की काय तुझ्या मम्माला काय येत नाही. तर त्यावर ती त्यांना म्हणाली की थांबा थांबा, ती करेल, मला कॉन्फिडन्स आहे तिच्यावर. काय क्या बात आहे. हाऊ स्वीट. बरं गिरीश, मला साधारण शो मध्ये स्नेहलता बरोबर 2-3 दिवस शूट केल्यावर कल्पना आली की आपण नाही बोललं तरी सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. हे तुला खूप आधी कळलंय का? हो. मग तू काही बोलतच नाहीस म्हणून म्हटलं तुला. नाही बोलायच्या आधी बऱ्याचशा गोष्टींची सूचना मला मिळालेली असते, त्याच्यामुळे मी कमीच बोललेलं बरं. पण तुमची दोघांची भेट कुठे झाली बाई? सिरियल मध्ये झाली? सिरियल हे बघा, हे चालूच राहणार आहे. आपण आपलं काम करत राहायचं, ते त्यांचं काम करतात. हो भाऊ तू बोल. हा चालू ठेव भाऊ. तर सिरियलमध्ये काम करत होतो आणि एक सिरियल आम्ही यशस्वीरित्या पार पडली, त्यावेळी आमचं फार इंटरॅक्शन झालं नाही. त्याच्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा अजून एकदा सिरियल एकत्र काम करण्याचा चान्स मला मिळाला, त्याच्यामध्ये हीच एकमेव होती जिच्यावर मी काम केलं होतं. बाकी सगळे माझ्यासाठी नवीन होते त्यावेळी. आणि त्याच्यामुळे मी ॲक्टरशी इंटरॅक्शन करताना हिच्याशी इंटरॅक्ट करायचो आणि ही त्यांना ते गोष्टी समजवायची. सो इनडायरेक्टली बोलता बोलता मग पण मग तसं काही आधी इंटेन्शन होतं का नाही? म्हणजे नाही, हळूहळू डेव्हलप झालं. आँखों ही आँखों में इशारा हो गया. कुठे चालली आहे? तुझ्यासाठी फ्लावर्स आणायला. माझ्यासाठी फ्लावर. हो, तू इकडे, तू आपण इकडे बसून गप्पा मारू. ये ते लवकर मामाला दे फास्ट. कमी यार. मी आता लीव्स आणते. काय सांगते? लीव्स. ए बाबा, आता पुन्हा सेटवर काही सांडू नका. ती मला आणून देते सगळं. हे सगळं मला सांभाळत बसायला लागतं. आता माणसं आहेत फक्त, त्यांना नको आणून देऊ. पटकन स्टोरी सांग. त्यांना बोलू दे मला. अगं त्यांना नाही, तू स्टोरी सांग. मला तुझ्याकडनं स्टोरी ऐकायची आहे. There were pets in my house. हा. माझ्याकडे पेट्स आहेत. कुठले पेट्स आहेत? आमच्याकडे कुठलेही पेट्स नाही आहेत घरामध्ये. ते तू वेगवेगळे आवाज काढतेस म्हणून तिला वाटत असतील. तू मम्मानी कार्टून केलेले बघतेस, डब केलेले? Yes. हा, ते आवडतात तुला? कुठलं आवडतं सगळ्यात सांग? मम्माचं कुठलं कार्टून आवडतं तुला? Peppa. Hi, George. ए तिकडे बघा. Hello. पेपा पिग मध्ये मी 11 कॅरेक्टर्स करते. बापरे. आता ती 8 वर आली आहेत तरी करता करता. आणि जॉर्ज हे माझं अप्रूव्ड जो आहे, बर. तर तो 15 वर्षापूर्वी मी अप्रूव्ह झाले होते आणि नंतर त्याचे सीझन्स येतच राहिले. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू तो जॉर्ज 15 वर्षापूर्वीचा पुन्हा तसाच्या तसा. आणि द प्रॉब्लेम विथ जॉर्ज इज की तो एकच शब्द बोलतो, डायनोसॉर. हो. ओके, तर जर तो आनंदी असेल तर तो जर जॉर्ज खूप रडत असेल, तो सारखा रडत असतो, मग तो समज त्याला खूप आश्चर्य वाटत असेल तर तो असं म्हणतो पण बाई, शब्द एकच म्हणतो. पण एक्सप्रेशन्स त्याचे वेगवेगळे असतात. आणि मी गुपचीमध्ये मला एक शब्द जसा टायटल सॉन्गमध्ये म्हणायला मिळालाय, तशी मला ह्याची अनाउन्समेंट करायला आवडेल. ठीक आहे? कृपया लक्ष द्या. झी मराठीच्या प्लॅटफॉर्मवर अळीमिळी गुपचिळी एक्सप्रेस नियोजित वेळेनुसार धावत आहे. आपापल्या मुलाबाळांना घेऊन या एक्सप्रेसमध्ये बसायला विसरू नका. ही एक्सप्रेस सर्वस्वी मुलांसाठी तयार केली आहे. आपणही मुलांच्या वयाचे व्हा. विना तिकीट प्रवास करू नका. वा. तुला माहितीये का, आमचं जे नाटक आहे कापूस कोंड्याची गोष्ट, त्याची सुद्धा अनाउन्समेंट तिनेच केलेली आहे. हो, ऐकली मी. एकदा ऐकव ना आम्हाला. सर्व मोठ्यांना वंदन, बालदोस्तांना भला मोठा हाय. रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत अष्टविनायक निर्मित झी मराठी प्रस्तुत 2 अंकी नाटक
कापूस कोंड्याची गोष्ट. सादर करीत आहोत अष्टविनायक निर्मित आणि झी मराठी प्रस्तुत 2 अंकी कलरफुल नाटक कापूस कोंड्याची गोष्ट. आणि मी च्या बाबतीत मी खूप एक्सायटेड होते, खूपच एक्सायटेड होते आणि आय एम पार्ट ऑफ इट अँड आय एम प्राऊड ऑफ. सुपर. आमचे जे 2 साथीदार आहेत ना, सरडा आणि विंचू, ते इथे मास्क आणते. तुम्ही तुमच्या मुलांना सिमिलॅरिटी फाइंड करून त्यांना तो मास्क घालायचा आहे. Hello! Yay! You want us to do our ही आय गेस ही मांजर असावी असं मी गृहीत धरते. आपण तो कुठलाही असला तरी त्याला मांजर म्हणू, काळजी नको करू. I'll take a eagle mask. काय सद्गुणी कुटुंब आहे, स्वतःचे स्वतः मास्क घालतो. आमच्या गेमात दुसऱ्याने घालायचे ते वाटत नाही बघा. तिचं ऍक्च्युली पेट नेम माऊ आहे, ओके. त्यामुळे ती झाल्यापासून सगळे तिला माऊ हाक मारतात. आता तू बघतोयस की ती स्वतःच पाळण्यात बसली, स्वतःच तिने सगळं म्हणजे तुझ्या एक लक्षात आलंय की ती अत्यंत स्वावलंबी आणि कुठल्याही परिस्थितीत ऍडजस्ट होऊ शकते. अगदी 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 मांजरींसारखी. त्यामुळे तू तिला मांजरीचा म्हणून मांजर आहे. येस, आय वॉन्ट यू एलिफंट. आय टेल यू द रिझन. एलिफंट कसं करतो? Lion मम्मीला, tiger पप्पाला. व्हेरी गुड. And I'm कारण बायको ही जंगलचा राजाच असते. शौर्याच्या जन्मापासून ते आत्तापर्यंत आपण म्हणतो देवासमोर नमस्कार करून की देव आम्हाला बुद्धी दे, सुख दे, संपत्ती दे, समृद्धी दे. आणि ते शौर्याने बाप्पाच्या रूपाने आम्हाला सगळं दिलंय. अरे वा. सो त्यासाठी तिला हे. शौर्या, तू मम्मा आणि पप्पांना लायन आणि हे का घातले मास्क? कारण ते माझं प्रोटेक्शन करतात. परत तेच सांगू नकोस. तेच आहे. परफेक्ट. आणि आता आपल्याला सगळ्यांनी मास्क घालून एक सेल्फी काढायचा आहे. मला सांग, तुला मेकअप करायला आवडतो? आवडतो? तू करतेस मेकअप? कर कर, तिला मेकअप कर. तिला मेकअप करून दाखव जरा. जा, वेणी वगैरे घालून दाखव तिची. तुला माझी वेणी घालता येईल, पण माझे आता या केसांची वेणी नाही घालता येणार तुला. तुला ते बघ एवढे लांब केस आहेत बघ तिकडे. मेघना ताईचे लॉंग हेअर आहेत. जा. माझी आणि ताईची मारामारी होते. मी म्हणतो तिला डुक्कर, ती माकड मला म्हणते. पण आई बाबा भांडतात तेव्हा नक्की होतं काय? नाही नाही नाही, आम्ही काही मुळीच बोलणार नाही. पण गुगल गाय घालू पोटात सिक्रेट सांगणार नाही मुळी. आणि आता इरा आपल्याला कविता म्हणून दाखवणार आहे मराठीमध्ये. आजी, नो, you be the nath, I'll be the आजी. ओके, आय बी द नाथ. यू बी द नाथ अँड आय विल बी द आजी. या. आजी आजी, हातात काय? हातात आहे पैसा. पैशाचं तू करणार काय? आणि गंमत. गंमती ग कोणती? मी नाही सांगत. सांग आजी. आनंदी एक वही. वही ती ग कशाला? घमापद काढायला. गुड जॉब. आणि आता इराची कविता आपण ऐकली आणि आता आपण पाहणार आहोत शौर्याचा कथ्थक डान्स. कथ्थकचे तोडे अरची मम्मा सुद्धा आली आज इकडे. तृप्ती माझी मैत्रीण आहे ती चांगली. सो ती तोडे म्हणेल. आणि प्लीज 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 त्यांना बोलवा ना. येस, तृप्ती. क्या बात है, क्या बात. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन
ता ता धिन धिन धा तत तत थुन थुन दिगदा दिग दिग थे तत तत थुन थुन दिगदा दिग दिग थे तत तत थुन थुन दिगदा दिग दिग थे दिगदा दिग दिग थे दिगदा दिग दिग थे दिगदा दिग दिग धा. वा, मला प्रश्न विचारायचा आहे की आजीचं आणि इराचं बॉन्डिंग कसं आहे? एक्सलंट, खूपच मस्त. हा. कारण तिला ज्या गोष्टी इतर कोणी समजावू शकत नाही त्या मी समजवत असते. कारण मेघना जेव्हा बाहेर असते तेव्हा ती माझ्याकडे असते. त्यामुळे तिला जर इलॅबोरेट वेने समजवलं तर तिला सगळं समजतं आणि देन शी बिहेव्स द वे आय वॉन्ट टू. आणि आम्ही आमच्या घरामध्ये टास्क वाटून घेतलेत की एक जण तिला सगळ्या वी ट्राय टू मेक हर अ बेटर ह्युमन बिईंग. म्हणून मग आम्ही त्या दृष्टिकोनातून तिला घडवायचा प्रयत्न करतो. माझ्या मते तेच सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे महत्त्वाचं आहे. शिक्षण आणि बाकी सगळ्या गोष्टी तर होतच राहतील, पण तिने अधिक चांगलं ह्युमन बनणं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा प्रवासाला जाता तेव्हा मी असं ऐकलं की तुम्ही खूप यू ट्रॅव्हल अ लॉट आणि ऑफकोर्स शौर्याही तुमच्या बरोबर असते. तर ट्रॅव्हलचं किंवा प्रवासाचं एखाद्या ट्रिपचं तिथे एक्सपिरियन्स कसे असतात किंवा ती कशी व्यक्त करते? खूप छान. आत्ताच आम्ही एक राजस्थान ट्रिप केली. हो आणि गोवा ट्रिप पण. हो, गोवा ट्रिप पण. दोन्ही ट्रिप मध्ये गोवा विसरते हर रोज. हर रोज मी प्रत्येक वेळी गोवा ट्रिप विसरते. आणि फक्त राजस्थान ट्रिप लक्षात येते तुझ्या. काय करते का आई? असं आपण काय? आत्ताच राजस्थानला गेलो ना, गोव्याला आधी गेलो होतो. अगर तू विसरभर झालीस ना तर मी तुला शिक्षा देईन. अरे बापरे, काय होणार मी विसरभोळी. दे दे आणि दे. मी याला तुला मछली सारखं बनवेन आणि पाणीमध्ये टाकेन. राजस्थानवरून जेव्हा आम्ही परत इथे मुंबईला आलो तेव्हा सकाळी सकाळी दुसऱ्या दिवशी ती किचनमध्ये आली आणि मला म्हणाली की मम्मा, आपण उंटावर बसलेला तो फोटो आहे ना, मला त्याचं चित्र काढायचंय. ती माझी बेस्ट आठवण आहे आपल्या ट्रिपची. मी म्हटलं काय मूर्खासारखं आपण येताना भेटवस्तू म्हणून हे घेऊन येतो, ते घेऊन येतो आणि आपल्याला वाटतं की मुलांना ते आवडतं, पण खरं तर मुलांना आई वडिलांबरोबर राहायला आवडतं. मला माझ्याकडे आहे ते चित्र तिने काढलेलं. हे चित्र आहे ते, हे बघा. वाव, काय सुंदर काढलं. हे ना, तुझ्या आवाजाची जादू तर आम्ही ऐकलीच, पण तरी सुद्धा मला म्हणजे असं मन भरत नाही म्हणतात ना तसं झालंय. की एखादा आणखी आवाज जो स्पेशल, जो तुला खूप आवडतो. स्नेहलताला जो आवडतो तो सीन मला तिच्यासाठी डेडिकेट करायला आवडेल. करिश्मा कपूर. करिश्मा कपूर, वाह. मेरे दोस्त को उसका प्यार मिल गया और मुझे खुशी नहीं हो रही. मैं बहुत बुरी हूँ ना राहुल, बहुत बुरी. बुरा तो वो है. अगं तो जोक नव्हता बाळा, तो जोक नव्हता. आता आपण पुढचा आणखी एक टास्क आहे आपला. मुलांना मुलींना भातुकलीची आवड असते, म्हणजे मुलींना जास्त असते. हे पूर्वापार चालत आलंय. तर त्यांना आम्ही काही पदार्थ देणार आहोत आणि त्यातनं त्यांनी काहीतरी खायला बनवायचं. करशील? रेसिपी बनवशील? पण नंतर त्यांच्या आईने ते खायचं. बेस्ट आहे, बेस्ट आहे, बेस्ट आहे. तू सांग काय बनवतीस इरा, सांग मला. व्हॉट आर यू मेकिंग? टेल मी. सँडविच. हाऊ आर यू मेकिंग? सँडविच. ओके, ते बटर आहे ना. I'll add some butter on it. ओके ओके, ऍड सम बटर. तू काय बनवतेस? ओके. What? चॉकलेट सॉस. मम्मीच्या डाएटचे पार. अरे, आणि मम्मीला खायचंय. सुपर. लवकर लवकर इरा, फास्ट. लवकर लवकर हिरा, लवकर. आणि शौर्या लवकर बघ, हिरा तिकडे फास्ट करतीये. काय गोंधळ घालतेस तू, तुला माहिती. कांदा टाक. चीज, त्याच्यात चॉकलेट सॉस, कांदा. त्याच्यात जॅम. उलटा.
3, 2, 1. वेल डन. आता आपण काय केलं ते बघूया आय वॉन्ट सम चॉकलेट सॉस. त्याच्यावर. काय आणि चॉकलेट सॉस Time up झालाय. आणि हे बघा इराणी केलेलं सँडविच आहे हे. वाव. बरं तुझ्या डिशचं नाव काय ते तरी सांग. शेजवान चटणी. नुसतं शेजवान चटणी. शेजवान चटणीची पण तिकडे आहे. मग तू काय बनवलंय? खिचडी. बनवले शेजवान. शेजवान खिचडी चटणी. हे बघा हे असं काहीतरी इथे दिसतंय ते तिने बनवलेलं आहे. दे दे रे आईला दे. देवा मला शक्ती दे. सॉलिड लागतंय ना. वाव. आय वॉन्ट ट्राय. व्हेरी गुड. अमेझिंग. वाव. मला खरंच आवडलं. तू खाल्लं कसं आहे? चांगलं. खूप यम्मी आहे. अरे व्हेरी गुड. तर मेघना आणि स्नेहलता तुम्ही दोघी प्रोफेशनल आहात. तुम्ही दोघी जणी हा तू का बिंदास का तुम्ही तुमची कामं करत असता. तुम्ही सक्सेसफुल प्रोफेशनल आहात. पण एक स्त्री म्हणून मुलीला वाढवण्याचा अनुभव कसा आहे? खरं तर हा अनुभव म्हणण्यापेक्षा मला वाटतं हिला वाढवताना आज मी मॅच्युअर होत चालले. कारण आधी एवढं कळत नव्हतं मूल होण्या अगोदर की नक्की मुलांना वाढवताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची असते. जे हिला वाढवताना मला कळायला लागलं की एक मुलगी म्हटलं ना की तिला तुम्ही मुलीसारखं न वाढवता मुलासारखं वाढवा असं जग म्हणतं. पण तिला तुम्ही मुलीसारखंच वाढवा. मुलीमध्ये सगळ्यात जास्त ताकद असते. वा. मला खूप छान वाटलं की ती म्हणाली की ती मच्युअर होतीये. माझं एक्झॅक्ट उलटं झालंय की मी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करत असल्यामुळे माझं बालपण काही असं इतकं स्पेसिफिक नव्हतं जितकं इराचं आहे. सो मी माझं बालपण आता इरा बरोबर जगतीये. Very good. आणि आमच्याकडे एरंडलकडे मुलींचं खूपच राज्य आहे. म्हणजे आम्ही 7 चुलत बहिणी, माझी एक सख्खी बहीण. त्यामुळे मुलींची जी मजा असते ती जी मी माहेरी करत होते ती आता मी इरा आणि माझ्या सासूबाई सुप्रिया मॉम आम्ही तिघी जणी मिळून आता करतोय. व्हेरी गुड. थँक्यू. तर खरं तर आमच्या 2 सेलिब्रिटीजचे इरा आणि शौर्या तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आलात आणि आज इथे अळीमळी कुंकलीमध्ये मजा केली. जी मराठीतर्फे तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. माझी आणि ताईची मारामारी होते. मी म्हणते तिला डुक्कर ती माकड मला म्हणते. पण आई बाबा भांडतात तेव्हा. आम्ही सुद्धा तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय बरं का? अरे वा. थँक्यू. आणि हा आपला भाग इथेच संपलेला आहे. पण जाण्याच्या आधी शौर्या आणि इरा तुम्हाला दोघांना आमच्या सेटवरचं जे गिफ्ट आवडेल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. उशिरा आलो. वा. खूप मजा आली. आज तुम्ही सगळी मंडळी आमच्या घरी आलात, आमच्याशी खूप गप्पा मारल्यात. त्याबद्दल मी खरंच तुमचे मनापासून आभार मानतो. सोनिया चायनीज बालगीत झालं का म्हणून तुझं? ये बाहेर. होतंय आता वळते. नाही एक काम कर. आता आपण त्यांना ते पार्सल करूया. हा पाठवूया त्यांच्या घरी. आता त्यांची निघायची वेळ झाली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. या इकडे. मजा आली. असे पाहुणे येती घरा तोची खमण आणि खाखरा. चला खूप लेट झालाय. पिल्लू गुड नाईट म्हणायची वेळ झाली. म्हणजे गोष्ट सांगण्याची वेळ झाली. सोनिया थोडी मदत. तुम्ही सुरू करा ना. म्हणजे आलेच मी. म्हणजे बरं तर काय कृष्ण आणि काय सुरू. पप्पा सांगा ना गोष्ट. बस बस सेवा. पप्पा हो? झोपायची वेळ आली म्हणजे गोष्ट सांगायची वेळ आली ना. सांगतो ना गोष्ट. हो सांगा.
कृष्ण आणि सुदामा हे लहानपणापासूनचे घट्ट मित्र होते. शिक्षण संपलं, गरीब सुदामा आपला गावी गेला, कृष्ण गेला महालात. पण जेव्हा सुदामा त्याला भेटायला म्हणजे कृष्णाला भेटायला मुठभर पोहे घेऊन आला, तेव्हा सगळे सुदामाला हसले. हसला नाही तो एकटा कृष्ण. उलट त्या पोह्यांच्या बदल्यात कृष्णाने सुदाम्याला काय दिलं माहितीये? गिफ्ट पाउचर दिलं. नाही रे वेड्या, त्याने मैत्रीची जाण ठेवली आणि गरीब सुदामाला एक गाव भेट दिलं. तर कृष्णाच्या बाबांनी त्याला नक्की झापलं असेल, गाव वगैरे गिफ्ट देते म्हणून. नाही रे बाबा, नाही, खरंच नाही. मग कशाला अशी मैत्रीची गोष्ट सांगतात? पप्पा, तुम्हाला माहितीये ना आमचे मित्र बॅड कंपनी, आणि कृष्ण आणि सुदामाची मैत्री किती भारी. अरे पडशील. त्याच्या मित्रांना घरातनं जायला सांगितलं, त्याचा राग अजून गेला नाहीये वाटतं. उद्या त्यांना बोलवून एक पिझ्झा पार्टी केली पाहिजे. शेवटी आई बाबा म्हणून आपल्यालाच बॅकफूटला जावं लागतं. असू दे, मुलांना शरण जाण्यातही मजा असते. मला वाटतं त्या निमित्ताने आम्ही पण आमच्या मित्रांना पार्टीला बोलवतो आणि पिझ्झा पार्टी करतो. आणि तुम्ही सगळे आपापल्या मित्र परिवारासोबत पाहायला विसरू नका क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत आळीमिळी गुपचिळी.